बातमी दीपक सावंत यांच्या संदर्भात आहे। दीपक सावंत हे शिवसेनेमध्ये बंडखोरी करणार। माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत हे नाराज आहेत। दीपक सावंत अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत। माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत नाराज आहेत। शिवसेनेमध्ये दीपक सावंत बंडखोरी करणार आहेत। ते अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत। दीपक सावंत हे शिवसेनेमध्ये बंडखोरी करणार आहेत। माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत हे नाराज असल्याचं समजतंय। अपक्ष लढण्याच्या भूमिकेमध्ये आता दीपक सावंत आहेत। शिवसेनेमध्ये ते बंडखोरी करणार आहेत आणि अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत दीपक सावंत आहेत। माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत हे नाराज असल्याचं समजतंय। मुख्यमंत्र्यांना या संदर्भात त्यांनी पत्र देखील दिलेलं आहे। शिवसेनेमध्ये ते बंडखोरी करणार आहेत। माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत हे नाराज आहेत। अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये दीपक सावंत असल्याचं समजतंय। विधानसभा निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्यात आणि त्यानंतर आता सर्वत्र राजकीय घडामोडींना उधाण आलेलं आहे आणि यातच आता दीपक सावंत हे शिवसेनेसोबत बंडखोरी करणार असल्याचं समजतंय। अपक्ष निवडणूक लढवण्याच्या त्यात ते तयारीत आहेत। तर या संदर्भात बोलण्यासाठी माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दीपकजी, तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये। आणि तुम्ही नाराज असल्याचं समजतंय, या नाराजी मागचं कारण काय? मी गेले कित्येक वर्ष विलेपार्ले मतदारसंघातून उमेदवारी मागत होतो। म्हणजे अगदी शिवसेना प्रमुखांनी मला दिलेली उमेदवारी होती त्यावेळी देखील मी माघार घेतली। त्यानंतर मला विधान परिषदेवरती घेतलं गेलं शिवसेनेत। त्याच्यानंतर मी आता ज्यावेळी पदवीधर मतदारसंघाचा फॉर्म भरला त्यावेळी देखील मला पुन्हा एकदा माघार घेण्यासाठी सांगण्यात आलं आणि त्या बदल्यामध्ये मला माझं राजकीय पुनर्वसन करणार अशा प्रकारचं वचन मला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणखीन आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलं होतं। पण दुर्दैवाने ते देखील झालं नाही। राज्यपाल कोट्यात झालं नाही आणि मी पार्ल्यामध्ये इच्छुक आहे हे पहिल्यापासून आहे, आज नाहीये। गेली 25 ते 30 वर्षापासून मी पार्ल्यामध्ये काम करतोय। तर मला तिकीट मिळावे अशी माझी अपेक्षा आहे आणि मी तशा प्रकारचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा साहेब मुंबईत असताना त्यांना देखील मी विनंती केली होती। त्यांना देखील मी सांगितलं होतं की मला पार्ल्यातून लढवण, कारण आम्ही एक सीट सोडलेली होती भाजपसाठी पदवीधर मतदारसंघाची, जी शिवसेनेची पारंपरिक सीट होती। त्या बदल्यामध्ये मला ही सीट सोडावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करणं काही चुकीचं नाहीये आणि तसं मी शिंदे साहेबांना पत्र पण दिलेलं आहे। तुम्ही पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलंय, प्रत्यक्ष चर्चा झाली आहे का त्यांच्याशी? चर्चा दोनदा झालेली आहे, प्रत्यक्ष चर्चा झाली आहे। त्यामुळे माझा हा हक्क आहे असं मी समजतो की मला इथून उमेदवारी मिळणं आवश्यक आहे। नसेल मिळणार तर अपक्ष लढवणार। जी धन्यवाद दीपकजी, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। दीपक सावंत हे शिवसेनेमध्ये बंडखोरी करणार आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी तसं पत्र दिलेलं आहे, चर्चा झालेली आहे। मात्र जर आपल्याला उमेदवारी दिली नाही तर आपण अपक्ष लढवणार असल्याचं दीपक सावंत यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिलेलं आहे, मात्र त्यांच्यासोबत चर्चाही झाली आहे। जर त्यांनी उमेदवारी दिली नाही तर आपण अपक्ष लढवणार असल्याचं दीपक सावंत यांनी म्हटलेलं आहे। माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत हे शिवसेनेमध्ये नाराज आहेत, त्यांनी बंडखोरी करण्याचं ठरवलेलं आहे आणि ही विधानसभा निवडणूक अपक्ष लढवण्याच्या भूमिकेमध्ये दीपक सावंत आहेत। दीपक सावंत हे शिवसेनेमध्ये बंडखोरी करणार आहेत। दीपक सावंत हे शिवसेनेमध्ये बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत। ते नाराज असल्याचं समजतं आहे आणि त्या संदर्भातलं पत्र देखील त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं होतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्या सोबत त्यांची चर्चा देखील झालेली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ही आपल्या समोर येते आणि दीपक सावंत हे आता अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात। जर त्यांना उमेदवारी जाहीर झाली नाही तर ते अपक्ष लढणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर आपल्यासोबत माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत हे जोडले गेलेले आहेत। दीपक जी, तुमच्या नाराजीचं कारण आणि आता जर तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर जर तुम्हाला उमेदवारी मिळत नसेल तर तुमची भूमिका काय असेल? नाही, मी सांगितलं की मी गेले कित्येक वर्षापासून विलेपार्ले मतदारसंघामध्ये लढवण्यासाठी उत्सुक होतो। त्यावेळी दुसऱ्यांना तिकीट दिली गेली आणि त्यानंतर मला मध्यंतरीच्या काळामध्ये मधल्या 18 वर्षामध्ये मला विधान परिषदेवरती गेलं। आता पदवीधर मतदारसंघाची ज्यावेळी शिवसेनेकडे ही सीट होती त्यावेळी माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांची माझी चर्चा झाली होती आणि मला माझं राजकीय पुनर्वसन कसं करणार याविषयी देखील मी विचारणा केली होती जी, कारण मी शेवटच्या क्षणी फॉर्म मागे घेतला होता। त्यामुळे आता ही संधी आहे आणि या संधीमध्ये मला असं वाटतंय की पार्ल्यामधून लढण्यासाठी मी इच्छुक होतो आणि मला ती मिळावी अशी माझी अपेक्षा होती। शेवटी राजकारणामध्ये निवडणूक लढणं हे प्रत्येकाला वाटते, त्यात मला वाटते आणि मला वाटते की आता आमच्या मेळाव्यात देखील माननीय शिंदे साहेबांना हे पत्र दिलेलं आहे। देवेंद्रजींना पण भेटण्याचा प्रयत्न केला आणि जे.पी. नड्डा साहेबांना पण, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा साहेबांना भेटून पण मी त्यांना पत्र देऊन माझी लढवण्याची इच्छा आहे अशा प्रकारचं त्यांना सांगितलेलं आहे। चर्चा देखील झाली। जी जी, त्यामुळे जी या कालयादीमध्ये माननीय पराग अळवणी साहेबांचं नाव डिक्लेअर केलं, त्यामुळे साहजिकच माझ्याकडे दुसरा काही पर्याय नाहीये। जी जी, मात्र अजूनही शिवसेनेची यादी जाहीर झालेली नाहीये दीपकजी। शिवसेनेची यादी पण ती सीट भाजपला सुटली आहे ना जी, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी आता शिंदे साहेब काय निर्णय घेतात त्याच्यावरती आहे, पण मी त्यांना स्पष्टच सांगितलंय की मला अपक्ष लढवण्याची परवानगी द्यावी आणि मी तसा अपक्ष लढण्याच्या मनस्थितीत आहे। जी जी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरं तर इतकं प्रेम दिलंय आणि असं असताना तुम्ही अपक्ष लढण्याची भूमिका घेतायत, शिवसेनेमध्ये बंडखोरी ही केली जाते, या संदर्भात बंडखोरी असं म्हणता येणार नाही। बंडखोरी कशी, मी त्यांच्याकडे परवानगी मागितली आहे जी। शेवटी पक्षप्रमुख म्हणून, पक्ष मुख्य नेते म्हणून त्यांच्याकडेच आम्ही मागणार ना जी। आणि भारतीय जनता पक्षाकडे देखील मागणी केली आहे की तुम्ही ही सीट सोडा या बदल्यामध्ये, कारण आम्ही शिवसेनेने त्यावेळी पदवीधर मतदारसंघाची सीट सोडली होती। म्हणजे आताचीच गोष्ट आहे, 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे जी। आणि त्याच्यानंतर देखील माझं शेवटी प्रत्येकाला आपल्या राजकीय पुनर्वसन हे हवंच असते। शिंदे साहेबांनी खूप प्रेम दिलं, शिंदे साहेबांनी चांगलं केलं, पूर्वीच्या आमच्या नेत्यांनी उद्धव साहेबांनी पण चांगलं प्रेम दिलं, पण शेवटी राजकीय पुनर्वसन पार्ला मतदारसंघ हा मला लढवायचा होता गेल्या कित्येक वर्षापासून। जी जी, धन्यवाद दीपकजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। दीपक सावंत हे आता नाराज असल्याचं समजतं आहे आणि ते अपक्ष लढवण्याच्या तयारीमध्ये आहेत। दीपक सावंत यांना जर उमेदवारी जाहीर झाली नाही तर ते अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तसं त्यांनी पत्रही दिलेलं आहे। शिवसेनेची यादी अजून जाहीर व्हायची आहे, मात्र ही जागा भाजपाला सुटलेली आहे आणि त्यामुळेच दीपक सावंत हे नाराज असल्याचं समजतं आहे आणि आता ते अपक्ष लढण्याच्या भूमिकेमध्ये आहेत। माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी अपक्ष लढण्याची भूमिका घेतलेली आहे, अपक्ष लढण्याच्या तयारीमध्ये आहेत ते। विधानसभा निवडणुकाच्या तारखा जेव्हापासून जाहीर झाल्या त्यावेळी राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे आणि दीपक सावंत हे आता शिवसेनेमध्ये बंडखोरी करणार आहेत। माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत हे नाराज असल्याचं समजतंय।